आणि आता महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांची आपण वेगवान अपडेट घेऊयात। अशी वेळ येईल अशी कल्पना केली नव्हती। दादांना महाराष्ट्राची नस माहिती होती। उत्तम प्रशासक म्हणून सगळे गुण दादांमध्ये होते। मुख्यमंत्री फडणवीसांची भावना। विरोधी पक्षामध्ये असताना अनेकदा अत्यंत कठोर टीका मी त्यांच्यावर केली, पण संबंधांमध्ये दुरावा आला नाही। दादा नेहमीच मला चांगले वागवायचे। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। एखाद्या मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो दादांसारखा पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावना व्यक्त। दादांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखो लोक होते। प्रत्येकाने दादांना आवडणारी शिस्त पाळली। शिस्त पाळून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली। फडणवीसांचं वक्तव्य। दादा म्हणजे सर्वांनाच चटका लावून जाणारा नेता। आम्ही तिघे एकमेकांच्या मनातलं ओळखत होतो, पण आम्ही नियतीच्या मनातलं ओळखू शकलो नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भावना व्यक्त। वडिलकीचा सल्ला दादा नेहमी द्यायचे। अजितदादा पुन्हा होऊ शकत नाही। एकनाथ शिंदे यांच्याकडून भावना व्यक्त। निर्णय घेणारा, विकासाची दृष्टी ठेवणारा आणि हिम्मत दाखवणारा नेता। दादांकडे राज्याच्या विकासाची दृष्टी होती, निर्णय घेण्याची क्षमता होती आणि लोकाभिमुख दृष्टिकोन होता। असा नेता महाराष्ट्रानं गमावला। नितीन गडकरी यांच्याकडून भावना व्यक्त। दादा व्यक्ती म्हणून मोठा माणूस होता। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे। प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। दुश्मन ना करे दोस्त ने ये काम किया है। विरोधात असूनही आम्ही एकत्र काम केलं। शोकसभेत जयंत पाटील भाऊक। अनेक शोकसभा श्रद्धांजली झाल्या, मात्र अशी श्रद्धांजली देण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं। मंत्री छगन भुजबळ भाऊक। दादा सगळीकडे वेळेत जायचे, आताच्या वेळेच्या आधी का गेलात? छगन भुजबळांची दादांना आर्त हाक। दादा प्रत्येक वळणावर तुमची आठवण येत राहील। छगन भुजबळांकडून भावना व्यक्त। बारामतीला गेल्या सर्व व्यवस्था दादा पाहायचे। दादांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी भेटलो असतो तर बरं झालं असतं। नाना पाटेकर भाऊ। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये चुरस वाढणार। अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडून स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल। महाराष्ट्रामध्ये संवैधानिकपणे कारभार सुरू। सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटते। विरोधी पक्ष नेता नसल्यानं राजू शेट्टी आक्रमक। ठाणे पालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये शिवसेना भाजप वाद चव्हाट्यावर। भाजप नगरसेवकांकडून उपस्थित प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यानं नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला। छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये एमआयएमचे नगरसेवक समीज साजेद बिल्डर विरोधी पक्षनेता इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारला। काही स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर। आरक्षणाची 50% मर्यादा कायम। राज्य सरकारची विनंती कोर्टाने नाकारली। 20 जिल्हा परिषदांना वाट पाहावी लागणार। मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे। पुणे पोलीस कधीही अटक करण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या राजकीय महाभारतात संजय राऊत हेच खरे दुर्योधन। केवळ खोटं बोलायचं आणि भ्रम निर्माण करायचा। राम कुलकर्णींचा संजय राऊतांवर जोरदार हल्ला। थातूर मातूर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देऊ। रोहित पवारांचं वक्तव्य। आमच्याकडे सर्व पुरावे, पण राजकारण करायचं नाही। गेल्या महिनाभरात काय तपास केला ते सांगा। रोहित पवारांचं वक्तव्य। भाजप महाराष्ट्रामध्ये भाकरी फिरवणार। भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी 24 तासामध्ये घोषित होणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण घोषणा करण्याची सूत्रांची माहिती। मंत्री नायडूंना पदावर ठेवणं योग्य नाही। गेल्या महिनाभरात काय तपास केला ते सांगा। माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय तेही माहिती। रोहित पवारांचं खळबळजनक वक्तव्य। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गोंधळ। भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने। परिवहन समितीच्या 12 जागांवरून गोंधळ। नवी मुंबई महानगरपालिका सभागृहामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचा गोंधळ। चुकीच्या पद्धतीनं महापौर सभागृह चालवत असल्याचा शिवसेनेचा आरोप। छत्रपती शिवराय एक आदरणीय व्यक्तिमत्व। त्यांच्या प्रतिमेचा गैरवापर केला जाऊ शकत नाही। खासदार वर्षा गायकवाड यांचं ट्विट। हरियाणा सरकारला ही प्रतिमा त्वरित काढून टाकण्याची विनंती। सोलापूरमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अक्कलकोट मंगळवेढा तालुक्यामध्ये दमदार पाऊस। पावसानं रब्बी हंगामातील पिकांना धोका। गडचिरोलीमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी। पावसानं नागरिकांची उडाली तारांबळ।
वर्ध्यातील माणगाव परिसरामध्ये अवकाळी पाऊस, काही गावांनाही तुरळक गारपीट आणि वादळाचा फटका. पावसानं हरभरा ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. अखेरच्या वेचणीचा कापूस भिजल्यानं कपाशीचं देखील मोठं नुकसान. धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, रब्बीच्या पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली. बीडमध्ये अवकाळी पावसाचा पिकांना फटका. जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांना मोठा फटका. यवतमाळच्या राळेगाव तालुक्याला अवकाळीचा तडाखा. अनेक गावांमध्ये गारपीट आणि पिकांचं अतोनात नुकसान. धुळ्यामध्ये राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा आक्रमक. शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये तीव्र निदर्शनं. यवतमाळच्या आर्णीमध्ये झाडावर चढत शेतकऱ्यांचं आंदोलन. जागेची मोजणी करून मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. उत्तम समुद्र किनाऱ्यावर 40 टन कचरा संकलन. संत निरंकारी मिशनच्या स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानांतर्गत समुद्र किनाऱ्याची स्वच्छता. लातूरमध्ये शेतकऱ्यांचा काळ्या फिती बांधत रस्ता रोको. शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी. नाशिकच्या पालिकेच्या ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून कर्ज उभारणीचा निर्णय. 25 फेब्रुवारीपासून ग्रीन बॉन्ड गुंतवणुकीसाठी खुला होणार. हिंगोलीमध्ये शासकीय निमशासकीय लिपिक वर्गीय कर्मचारी बेमुदत संपावर. प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कर्मचारी संपावर. रत्नागिरीच्या कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारण्यासाठी निधीची मागणी. 300 कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्याची आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ उत्साहामध्ये संपन्न. समारंभात 85 विद्यार्थ्यांना विविध पदकं आणि पारितोषिकांचं वितरण. साताऱ्यातील आर्थिक पिळवणुकीमुळे स्नेहा सिक्युरिटी कंपनीतील कामगारांचा आक्रोश. कारवाई न झाल्यास घंटानाद आंदोलनाचा इशारा. नाशिकमधील देवळाली गाव येथील म्हसोबा महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ. यात्रोत्सवाच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांसह कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित. मीरा रोडमधील नववर्षीय चिमुकली पूर्वाची उल्लेखनीय कामगिरी. समुद्रामध्ये केवळ 17 मिनिटं आणि 3 सेकंदामध्ये किलोमीटरचं अंतर पोहून केलं पार. परभणीमधील मौजे मंगरुळ येथील रस्त्याचा वाद चिघळला. काम तात्काळ थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको. यवतमाळमध्ये रेमंड युको डेनिम कंपनीतील कामगारांना वेतनवाढ आणि 19 बडतर्फ कर्मचाऱ्यांची रुजवणूक करा. कामगारांची पत्रकार परिषदेत मागणी. अन्यथा उपोषणाचा इशारा दिला. सांगलीत महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन मोर्चा. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मोर्चा. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय रास्ता रोको. खासदार संजय जाधव आंदोलनामध्ये सहभागी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. कोकणामध्ये शिमगोत्सवाची तयारी सुरू. गावोगावी भक्तिमय वातावरण. आजपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रंगणार शिमगोत्सव. नाशिकमध्ये आता सिग्नलवरची एक चूक थेट कॅमेऱ्यामध्ये कैद होणार. महत्त्वाच्या 40 चौकांमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून ऑनलाईन दंड आकारणीला सुरुवात. साताऱ्यातून दिव्यांगांचा थेट मुंबईकडे मोर्चा. राजकीय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र. प्रशासनानं सकारात्मक संवाद साधत मागण्यांवर मार्ग काढावा अशी आंदोलकांची भूमिका. सोलापूर पालिका निवडणुकीमध्ये 9 कोटी 22 लाख रुपयांचा खर्च. 2017च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये दुप्पट खर्च. खर्चाच्या चौकशीसाठी मुख्य लेखापालांसह 3घांची समिती नियुक्त. वर्ध्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन. जमिनी योग्य मोबदला देऊन तात्काळ भूसंपादित करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या अंबाजोगाईमध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची निदर्शनं. बळाचा वापर करत जमिनी घेण्याचा प्रयत्न केल्यास आत्महत्येचा इशारा. नाशिकच्या नांदगावमध्ये कांद्याचे भाव घसरले. कांदा उत्पादक शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांचा नांदगाव येवला रस्त्यावर ठिय्या. धुळ्यामध्ये कापडनगे गावामध्ये दहशत माजवणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा. मागणीसाठी कापडनगे गावच्या ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शनं. सोलापूरमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं 31 मे रोजी लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये रोजगार मेळावा संपन्न. मेळाव्याला 17,000 उमेदवारांची उपस्थिती. राज्यातील विद्यापीठांनी जागा दिल्यास कौशल्य केंद्र उभारू. उद्योगमंत्री उदय सामंतांचं आश्वासन. चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर यांच्या जनसेवेच्या कामाचा विठ्ठल मंदिरातून प्रारंभ. 400 वर्ष जुन्या मंदिराला ब दर्जा देण्याच्या मागणीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.
सोलापूरमध्ये खासदार विकास स्थानिक कार्यक्रमाचं आयोजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून सोलापुरातील अरविंद धाम येथील 10 लाखांच्या कॉन्क्रीट रस्त्याचं काम. डॉक्टर कमलताई गवई यांना राज्यशास्त्र विषयामध्ये संशोधनात्मक डीलिट ही पदवी प्रदान. अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभामध्ये डॉक्टर कमलताई गवई यांचा सर्वोच्च पदवीने सन्मान. रत्नागिरीमध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता मोहीम. लांजा नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सह सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली शहरात स्वच्छता. पंढरपूरमध्ये गाडगेबाबांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छता अभियान. स्वच्छता अभियानामध्ये नगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. नांदेडमध्ये महावितरणाच्या विरोधामध्ये सोलार असोसिएशन आक्रमक. चाचक अटी रद्द करा अन्यथा राज्यामध्ये आंदोलन करण्याचा दिला इशारा. वर्ध्यामध्ये आरटी अंतर्गत 113 शाळांमध्ये 1347 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 10 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार. भंडाऱ्यातील बीबी गावामध्ये बंजारी समाजाचा मेळावा. बुलढाण्यामध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. स्वच्छ सुंदर शहराचा पुरस्कार मिळालेल्या महाबळेश्वर शहरामध्ये अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर. ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य. दुर्गंधीमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकही झाले हैराण. बीडच्या गेवराईमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला. विनापरवानगी पुतळा उभारल्यानं कारवाईची शक्यता, परंतु पुतळा उभारल्यानं शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकरी आक्रमक. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शनं. आंदोलकांच्या हातातील फलक ठरले लक्षवेधी. अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप होऊन वर्ष उलटले, मात्र अद्यापर्यंत बिद्रे कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र नाहीच. अश्विनी बिद्रे यांच्या पतीची इच्छामरणाची मागणी. मांडूपमधील 10वीच्या विद्यार्थ्यांना उत्साही मित्र मंडळाच्या वतीनं मोफत वाहन सेवा. गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा अशीच अविरतपणे सुरू राहणार असल्याची मंडळाची माहिती. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही बंद आढळल्यास कारवाई होणार. राज्य शिक्षण मंडळाचा कडक शब्दात इशारा. बीडच्या कुर्ला येथील परीक्षा केंद्र संचालकांना हटवलं. केंद्रावर दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती. 10वीच्या विद्यार्थ्यांना छतावर मंडप टाकून परीक्षेला बसवण्यात आल्यानं करण्यात आली कारवाई. राज्यात रुग्णवाहिका चालकांची बंदची हाक. शासन सेवेत विना अट सामावून घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक नियमभंगावरील ई चलानची अंमलबजावणी कागदावरच. जानेवारी 2015 ते फेब्रुवारी 2026च्या दरम्यान 10 वर्षाच्या काळातील वाहनांवरील 62% दंड थकीत. नाशिकच्या चांदोडमध्ये कांदा आणि मक्याच्या भावात घसरण. संतप्त शेतकऱ्यांची. कांदा लिलावात घोषणाबाजी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण. बदलत्या वातावरणामुळे कोकणातील आंब्याचा मोहर पूर्णपणे जळून गेला. आंबा बागायतदार आता हतबल. छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू गाळप हंगामात आतापर्यंत 27 लाख क्विंटल साखर उत्पादन. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 7 लाखांनी वाढ. वाशीमध्ये हरभऱ्याला हमीभाव असताना दर कमी, तर महिन्यात हरभऱ्याच्या भावात सुमारे 10% घसरण. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. पिंपरी चिंचवडच्या तळेगाव एमआयडीसी परिसरामध्ये उपद्रव माजवणारं माकड जेरबंद. फ्लिपकार्ट कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये शिरलेल्या माकडामुळे कामकाज काही काळासाठी झालं होतं ठप्प. कन्नडच्या नादरपूर शिवारामध्ये बिबट्याचा वावर. शेतामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याच्या हालचाली कैद. परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापूरमध्ये पत्नी नांदण्यास येत नसल्याच्या कारणानं पतीची आत्महत्या. व्हिडिओ बनवत केली आत्महत्या. निफाळच्या उगाव येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा चांदवडच्या परसूल नदीच्या पुलाखाली आढळला मृतदेह. निर्घृणपणे हत्या केल्याचा पोलिसांचा संशय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव. लोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ गॅस टँकरचा अपघात. पोलीस आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. भंडाऱ्यातील पेवठा गावात वाघाचा बैलावर हल्ला. घटनेमुळे कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर. कृष्णा नदीतल्या सांगली बंधाऱ्याजवळ शेकडो मासे मृत्युमुखी पडल्यानं नदीकाठावर मोठी दुर्गंधी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत बैलाचा दशक्रिय विधी. शेतकऱ्यांना 18 वर्ष साथ दिलेल्या खंड्या बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिय विधी करून कृतज्ञता व्यक्त केली. दादा आपल्यामध्ये असते तर कधी ना कधी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर बसले असते. दादा हा वादा एवढ्या लवकर सोडून जातील असं वाटलं नव्हतं.
जयंत पाटील यांच्याकडून भावना व्यक्त. दादांचे सर्व निर्णय योग्य ठरले, मात्र ते निघून जाणं हा निर्णय चुकला. दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याचं धाडस झालं नाही. दादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, जयंत पाटलांची मागणी. अजित पवारांच्या योगदानाचे ग्रंथ तयार करा, सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी. अजित पवारांबाबत शोक प्रस्तावासंदर्भात बोलताना हसन मुश्रीफांना अश्रू अनावर. अजितदादा 9 वेळा मंत्री झाले, पण यंदा सोडून गेले. मंत्री हसन मुश्रीफ गहिवरले. महाराष्ट्राने एक धडाकेबाज नेता गमावला. दादांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. विधानसभेत शोक प्रस्तावासंदर्भात बोलताना रोहित पवार झाले भावुक. शेती क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानासाठी दादा प्रयत्नशील असायचे. शेती क्षेत्रातील कामांसाठी शेतकऱ्यांकडून दादांचं अभिनंदन, रोहित पवारांची भावना. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.